बघा, आपल्याला ज्यावेळेला आपण त्रिकाल ज्ञानी वापरतो त्याच्या वेळेला आपल्याला रावणाची आठवण येते, की रावणाला प्रत्येक जण म्हणतात की तो त्रैलोकी होता. म्हणजे तर त्या ह्याच्यामध्ये रावणाला सुद्धा शिवानी आशीर्वाद दिलेले होते, की तू कैलास मानसरोवर यात्रा कर, तू कैलासावरती ये, त्याच्या वेळेला ज्ञानला पूर्णपणे प्राप्त होईल. आणि त्यावेळेला हे त्रिकाल ज्ञान रावणाला सुद्धा त्याच ठिकाणी प्राप्त झालं. रावणाने कैलासाची यात्रा केली, मेघनाथाने सुद्धा कैलासाची यात्रा केली. रावणाला माहिती होतं की कैलासावरती एकदा गेल्यानंतर पुन्हा कदाचित मला जाता येणार नाही, शिव कदाचित मला ती परवानगी देणार नाहीत, म्हणून कैलासच अख्खा मी उचलून घेऊन जातो या उद्देशाने रावणाने पूर्णपणे ताकद लावली. आणि जटाकटा हे जे आपलं म्हणजे की रावणाने रचित सुभाषित आहे, हे त्यावेळेला निर्मिती झालेली आहे. त्यावेळेला त्याला शांत करण्याकरता, म्हणजे शिवांची कृपा प्राप्त करण्याकरता, त्यांचं आशीर्वचन प्राप्त करण्याकरता, त्यांची स्तुती करण्याकरता ते सुद्धा कैलासावरती त्याच ठिकाणी रचलं गेलेलं आहे. ते ज्या ठिकाणी रचलं गेलं त्या जागेवर सुद्धा आपण जाणार आहोत आणि त्या जागेचा अनुभव आपण घेणार आहोत. त्यावेळेला भगवान शिवशंकर अगदी प्रसन्न झाले आणि त्यांनी शिवाला रावणाला शुभ आशीर्वाद दिले. आणि रावणाला सांगितलं की बघ, आता तू एवढी सुंदर सुभाषिताची रचना केली आहे, तर सांग तुला काय पाहिजे. आणि रावणाने प्रत्येक वेळेला शिवांची फक्त आज्ञेचीच वाट बघितलेली आहे. आणि त्यावेळेला असं काही मागितलेलं आहे जे शिवांचं फक्त स्वतः करता आहे, किंवा धर्माचं वास्तविक पाहता पूर्णपणे त्या ठिकाणी अस्तित्व राहावं अशा करता आहे. पहिलं म्हणजे की जी लंका, जी रावण राहतो, ती लंका शंकराची आहे. शंकरांनी ती पार्वती करता बनवली होती. आणि ज्यावेळेला वास्तुप्रवेशाच्या वेळेला रावण त्या ठिकाणी म्हणजे वेदमंत्र म्हणत होते, रावण ज्यावेळेला पुरोहित्य करत होते, त्याच्या वेळेला प्रवेशामी म्हणजे मी माझ्या घरात प्रवेश करू का, हा प्रश्न ज्यावेळेला शंकर पार्वतीने विचारला, त्यावेळेला रावणाने सांगितलं की होय, घर जर मला दान देत असाल तर तुम्ही प्रवेश करा. शंकर आणि पार्वतीने त्याच वेळेला त्या लंकेचं पूर्णपणे दान रावणाला देऊन टाकलं आणि ते तिकडनं कैलासावरती निघून आले. मग कैलासावरती निघून आल्याच्या नंतर रावणाला शिवांपासून राहावेना, म्हणून तो वारंवार वारंवार कैलासाच्या खाली यायचा आणि कैलास पर्वताच्या पायथ्याशी उभा राहून रावणाची म्हणजे शिवांची उपासना करत राहायचा. ती उपासना करत असताना, हे सगळं रचत असताना जे शुभ आशीर्वाद त्याला मिळाले होते, पुन्हा एकदा रावणाने शिवांच्या या वचनांचा पूर्णपणे दुरुपयोग केला आणि सांगितलं की हे मानसरोवर मला द्या, हे सरोवर जे आहे ते सरोवर मला द्या. ज्यावेळेला सरोवराची मागणी केली त्यावेळेला देव जागृत झाले आणि देव म्हणले, आता महादेव तथास्तु म्हणतील. परंतु रावणाने मानसरोवर मागितले की असं सरोवर मला द्या, त्याच्यामध्ये गोडं पाणी मागितलेलं नाहीये. तर तसंच्या तसं सरोवर पूर्णपणे शिवानी रावणाला देऊन टाकलं, ज्याला राक्षस्थल असं म्हणतात. तर राक्षस्थल हे दुसरं सरोवर येतं, म्हणजे जसं मानसरोवर येतं त्याच्या अगोदर पहिलं राक्षस सरोवर येतं. आणि विशेष गोष्ट सांगायची म्हणजे कैलासावरती जो बर्फ आहे तो बर्फ वितळतो, त्याचं पाणी येतं, ते पाणी म्हणजे मानसरोवर. आणि तेच पाणी इकडे येतं ते काय म्हणजे राक्षस सरोवर. एकाच कैलासावरचं पाणी म्हणजे एकाच कैलासावरच्या बर्फाचं पाणी वितळून येतं, परंतु ज्यावेळेला मानसरोवरमध्ये येतं त्यावेळेला ते गोडं होतं, त्यावेळेला ते शुभ आशीर्वाद होतं, त्यावेळेला ते पवित्र होतं, त्यावेळेला ते आशीर्वचन होतं. त्याच्यामध्ये सृष्टी आहे, त्याच्यामध्ये दृष्टी आहे, त्याच्यामध्ये संस्कार आहेत आणि त्याच्यामध्ये अध्यात्म आहे, त्याच्यामध्ये परमात्मा आहे. पण तेच ज्यावेळेला राक्षस भुवनाच्या राक्षस तलाच्या ठिकाणी ज्यावेळेला येतं, त्या राक्षस तलाच्या इथे आल्यानंतर ते पूर्णपणे खारट होतं. आपल्याला या दोन्ही तलाची यात्रा करायची आहे. ते राक्षस तल सुद्धा आपल्याला बघायचं आहे, म्हणजे की मानसरोवरचं खरोखरी जे पाणी येतं ते आपल्या याची देही याची डोळा आपल्याला बघता येईल. आणि ते पाणी कैलासावरून येणारं ज्यावेळेला राक्षस सरोवरमध्ये येतं त्याच्यावेळेला ते खारं होतं, तिथे कुठल्याही प्रकारची सृष्टी नाही. आणि मानसरोवर मात्र आपण आल्यानंतर सर्व प्रकारची सृष्टी, परमात्मा आणि आनंद या तिन्ही गोष्टीचा आपल्याला पूर्णपणे लाभ होतो.